आणि आता बातमी मुंबईतून आहे। मुंबईत कुलाब्यातला एक व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली। राहुल नार्वेकरांचा हा व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केलाय। राहुल नार्वेकरांनी विरोधातल्या उमेदवारांना धमकावल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे आणि त्या पुष्ट्यर्थ हा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलाय। नार्वेकरांनी हे सीसीटीव्ही फुटेज गायब केल्याचाही आरोप राऊतांनी केलाय। पाहूयात नेमकं काय आहे या व्हिडिओमध्ये। राहुल नार्वेकरांच्या विरोधी उमेदवारांना धमक्या। राऊतांनी ट्विट केला व्हिडिओ। नार्वेकरांनी सीसीटीव्ही गायब केल्याचा आरोप। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरात महापालिका निवडणुकीची चक्क 3 तिकीट देण्यात आली आहेत। त्यामुळे कुलाब्याची लढत हाय प्रोफाईल झाली आहे। राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकरांना वॉर्ड 226 मधून उमेदवारी देण्यात आली आहे। राहुल नार्वेकर यांच्या वहिनी हर्षिता नार्वेकर यांना वॉर्ड क्रमांक 225 मधून तिकीट देण्यात आलंय, तर राहुल नार्वेकरांची बहीण गौरवी शिवलकर नार्वेकर यांना वॉर्ड क्रमांक 227 मधून तिकीट देण्यात आलंय। या लढतीत आणखी वातावरण तापलंय तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या व्हिडिओमुळे। राहुल नार्वेकर यांनी विरोधातल्या उमेदवारांना धमकावल्याचा आरोप खुद्द संजय राऊतांनीच केलाय। कुलाब्यामधल्या या वॉर्डमधून छोट्या छोट्या पक्षांचे काही उमेदवार रिंगणात आहेत। ओबीसी नेते हरिभाऊ राठोड या उमेदवारांच्या पाठीशी आहेत। हरिभाऊ राठोडांना नार्वेकरांनी धमकावल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे। या संदर्भातला व्हिडिओ संजय राऊतांनी ट्विट केलाय। माझा विषय नाही, बरेच लोक आहेत घरी नाही गेला अजून झालं नाही बऱ्याच पब्लिक माझी आहे ना। हे काय बीजेपी थोडी काय बघी तुमची पब्लिक, मग काय एवढी पब्लिक तुमच्या पाठीवर सभागृहात पोहोचत नाही तेव्हा तुम्ही पब्लिकला समजायचा ना तुम्ही नाही। मी हे बेसिकली आम्ही आंदोलनकारी आहोत, कळलं का? आम्ही झाडू आले आहोत। हे मुंडे साहेबांना माहिती आहे तुम्ही काय आहात ते बरोबर। तर त्यामुळे कोणावर अन्याय झाला की आम्ही तुटून पडतो, मग काही झालं तरी। केवढाही मोठा ऑफिसर असतो, इलेक्शन कमिशन आहे, त्याचे नियम आहे, कानून कायदा आहे। तुम्ही आम्हाला चिठ्ठी कशाला दिली, 2,500 पावती का फाडली, आता सगळ्यांचे अर्ज का घेतले तुम्ही, हा माझा सवाल आहे। कोर्टात जाऊन विचारायचा कोर्टाचा विषय नाही आहे। इथे त्याला जाऊ देणार नाही घरी, इथून जाऊ देणार नाही घरी त्यांना। साप मारतील बांबूच्या नाही बैठे अंदर सांगा। पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। ऐका ना, मिस यूज ऑफ सिक्योरिटी जॉइंट सीपी इसको किधर है? जॉइंट सीपी ऐका प्रोटेक्शन ना। को फोन लगाओ। अरे ऐका ना, पहली तुमची सिक्योरिटी विड्रॉ करना, मिस यूजिंग सिक्योरिटी। चलो लगाओ जॉइंट सीपी प्रोटेक्शन को। नो सिक्योरिटी फॉर यू डोंट डिजर्व इट। हेलो, दुश्मनी के वजह से बोलते हेलो साहेब, तुम्ही प्रोटेक्शन देताना काय कायदे वापरतात? हे हरिभाऊ राठोडला कुठचं थ्रेट परसेप्शन सिक्युरिटी घेऊन इकडे पोलिंग स्टेशनवरती बसून राहतात, धरणे घालतात। विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली। मुंबई शहरात आहे, यू प्लीज विड्रॉ सिक्युरिटी इमिजिएटली विथ इमिजिएट ऍक्शन। ॲज विधानसभा स्पीकर दिस आर माय इन्स्ट्रक्शन, इमिजिएट ऍक्शन। तिथे काउंटरवर सांगितलं, सावकाश तुम्ही तपासा, तुम्ही घाई करू नका। त्यांना सांगितलं, एरझारे मारत होते, 2 तास ते इकडे होते, 5 वाजेपर्यंत इथे होते, 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी। काय राठोड तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी DCPला फोन केला, जॉईंट सिक्युरिटी यांना, काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा। म्हटलं बघा, तुम्ही अध्यक्ष तुम्हाला सोबत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते एखाद्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं? म्हणलं साहेब सीसीटीव्ही फुटेज काढा 30 डिसेंबरचं 4 वाजल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज काढा। माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज हे गायब केलेलं आहे। दमदाटी कशाला म्हणतात ह्याची व्याख्या आता प्रत्येकाने स्वतःहून ठरवायला पाहिजे। कारण जर का एखादा माजी लोकप्रतिनिधी संरक्षण घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवायचा प्रयत्न करत असेल तर त्याची दखल घेणं लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी आहे।
संजय राऊतांनी ट्विट केलेल्या या व्हिडिओमध्ये पुढे काय घडलंय तेही पहा. हे तुम्ही दिसत माझ्या चेंबरला येऊन 4 कामं करून घेतात तुम्ही बसून, मग तेव्हा काय? दिसत नाही का? मग काय नाही, मग काय काय करायचं? मग माझे मित्र अरे वाह, अभी रिटायरमेंट लो, घर जाओ, हो गया का टाइम खत्म. अभी तर नाही ना. मुंडे साहेबांनी खूप उपकार केले, त्याची परतफेड पाहिली मुंडे साहेबांनी. आम्ही सोडणार आहोत काय? ऐका ना. रहता है यवतमाळ में, रहता है मुलुंड में और आता है कुलाबा में. अध्यक्ष महोदय, तुम्ही हे बरोबर नाही. तुमचे फॉर्म भरले, तुमच्या कुटुंबाचे पूर्ण. आम्ही टायमात तुम्ही जा. भरतो, आम्ही कायदा पाहून भरतो, वेळ देतो. सकाळी येऊन 7 वाजता लाईन लावतो, असं नाही अध्यक्ष महोदय. 4 वाजता घुसत नाही. चेक करो ऑर्डर निकाला का. नहीं, निकल जाएगा ऑर्डर. क्या तुम मुझे भी फांसी लगा सकते हो? तुम अध्यक्ष तो हो. मालूम है फिर भी ऐसा करते हो. तुम्हारी ऑर्डर चलती है. या व्हिडिओची निवडणूक आयोगाकडून चौकशी सुरू असल्याचं समजतंय. आता निवडणूक अवघ्या 10-12 दिवसांवर आली आहे. त्याआधी या व्हिडिओचा निकाल लागणार का हे सांगणं अवघडच आहे. पण या व्हिडिओमुळे कुलाब्यातली लढत मात्र चांगलीच इंटरेस्टिंग झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.